मॅथ मध्ये जरी असलं तरीही इंग्लिश वाक्य वाचता आले पाहिजेत. रेशो म्हणजे काय बघा. आता त्याची डेफिनेशन सर्वात महत्वाची. व्हेन टू क्वांटिटी compared with the division is called as ratio. आपण काय करायचं माहिती का. आपण हे झाल्यानंतर मग आपण पुढे जाताना आपल्याला काय करायचंय त्याच्यावरती क्यूज सोडवता येतात. पण आता पहिल्यांदा आपण शिकू तरी. टू क्वांटिटी कम्पेअर्ड विथ द डिव्हिजन. दोन क्वांटिटीचं डिव्हिजन झालं. डिव्हिजन म्हणजे कसं असतंय हे काय असं. डिवाइड म्हणजे असं. दोन क्वांटिटीचं डिव्हिजन जेव्हा होते तेव्हा काय होते त्याचा रेशो निघते. समजा एखाद्या वर्गामध्ये बॉईज आहेत आपल्याकडे. समजा बॉईज आहेत 42 आणि गर्ल्स आहेत आता या ठिकाणी 24. मग बॉईज आहेत 42 आणि गर्ल्स आहेत 24. बरोबर आहे. तर मग आता ह्यांचा जर रेशो घ्यायचा झाला तर रेशो कसा घेते. दोघांचं डिव्हिजन घेते. पूर्ण ऐक. दोघांचं डिव्हिजन करायचं. 42/24. आता 42 आणि 24 यांना दोघांना डिवाइड करायचं. मग डिवाइड केल्यानंतर 42 आणि 24 कोणाच्या टेबलमध्ये 6च्या 6च्या टेबलमध्ये. 6 7 जार 42 6 4 जार 24 7/4. मग त्याला कसं वाचायचं. रेशो इज 7:4. कसं वाचायचं त्याला 7:4. 7:4. बॉईज इज टू गर्ल्सचा रेशो कसा आहे 7:4 7:4. आता अजून एक सर्वात महत्वाचं हॅशटॅग काय म्हणते माहिती का बघा. तर हॅशटॅग काय म्हणते. रेशोज हॅज नो युनिट. रेशोला कोणतंही युनिट नसतंय. आणि पुढचं एक हॅशटॅग अजून काय म्हणते. क्वांटिटीज मस्ट बी इन द सेम युनिट. क्वांटिटी मस्ट बी इन द सेम युनिट. म्हणजे आता सेम युनिट मध्ये पाहिजे. आहे का लक्ष तुझं. शिकवताना शिक्षक लक्ष द्यावं पूर्ण. क्वांटिटीज मस्ट बी इन द सेम युनिट म्हणजे काय. आता बघा बरं. हे बघा सेम युनिट म्हणजे बघा बॉईजची संख्या घेतली आणि गर्ल्सचे जर मार्क घेतले तर ते खूप जास्त होते. बॉईजची संख्या आणि गर्ल्सचे मार्क असं जमतात का नाही. किंवा गर्ल्सची संख्या आणि बॉईजचे मार्क घेतले ते तर खूप कमी होते. मग त्यांचं जमते का नाही. म्हणजे जर संख्या घेतली तर संख्याच घ्यावं लागेल. मार्क घेतले तर मार्कच घ्यावं लागेल. मस्ट बी इन द सेम युनिट. म्हणा बरं सेम युनिट. काय म्हणायचं सेम युनिट. तर आता एवढं लिहून घ्या. आता आपण रेशो बघूया पटकन. राईट डाऊन. हा नोटबुक मध्ये बघा. हो कोणता. आता हे जातात ना कटते जातात. हे आता टाटा बाय बाय. तुमचं संपत आलेलं. काय नाही. आपल्याला एक पिक्चर बघायचा आहे तुम्हाला सांगितल्या पद्धतीने. शेर शिवाजी हा त्यावेळेला बघूत आपण. बर हो शेर शिवाजी आहे नंतर. हा बोला पटपट लिही ना बाळा. हा वेळ लिहायचा आहे आता तुझं. तुझा मॅथचा पेपर झाला. नाही त्यांना नाही आता काही.
बोला. यम आहे बा, एन आहे. युनिट ए तू गप रे. UNIT म्हणजे अरे फसवतेत रे ती, सगळं फसवतेत ती. या बेसिक गोष्टीवर कोणी भर देत नाही. बेसिक गोष्टी आता त्यांनी तुम्हाला बोलत आहेत, मोठा असा थिएटर सारखा हॉल असते, मोठा असं खुर्ची असतात, त्याला काय वाटतं शिकायला भारी वाटते, आणि पण त्यांची तुमची लिंकच लागत नाही बाळांनो. आता इथं कसं बेसिक गोष्टी मी सांगत असतो किंवा मग करून घेत असतो, ते शिक्षक वेगळं शिकवतात आणि तुम्ही वेगळंच असतंय तुमचं, मग जाऊन उगं पश्चाताप होतंय. काहीच करत नाहीत, काहीच करत नाहीत. फाउंडेशन करून शेवटीला माझ्याकडे आलेले बघितले नेटिझन्सला, भरपूर ठिकाणी फाउंडेशन केलेत, 8वी 9वी परत 9वीला आलेत, 10वीला आलेत, आणि परत स्टेट बोर्डचं बेसिक शिकत बसलेत. काहीच नाही. तुम्ही चालू वर्षाचा नीट अभ्यास करायचा सांगतो, सुट्टीमध्ये अभ्यास करायचा, चालू वर्षाचा अभ्यास करायचा सांगतो ना मी काय म्हणतोय. हा ऐका, तुमचा जे चालू सिलेबस आहे, 7वीला असलं की 7वीचा अभ्यास करायचा सगळा वर्षभरामध्ये, 8वीला असलं की 8वीचा अभ्यास करायचा छानपैकी, आणि असं करत करत 10वीची एकच बोर्डाची परीक्षा होती, 10वीच्या निकालावर ठरवायचं आपण आपल्याला IIT ला जायचंय, आपल्याला नीटला जायचंय, आपल्याला फाउंडेशनला जायचंय, आपल्याला इंजिनिअरिंगला जायचंय का मेडिकलला जायचंय. खूप जण काय करतात, आता तुम्हाला काय माहिती इंजिनिअरिंगची स्पेलिंग तरी येते का? हा सांगा बरं, इंजिनिअरिंगची स्पेलिंग कोण सांगते मला? हातवरी करून स्पष्ट सांगा इंजिनिअरिंगची स्पेलिंग. अगं मला येईल नाही, तुला इंजिनियर व्हायचं असेल तर इंजिनिअरिंगची स्पेलिंग तरी यायला पाहिजे. हा असं आहे. तुम्ही ना सिलेबस फॉलो करा, झालं का? मग काही असू द्या, सेमी, CBSE, NCERT, ICSE, MPSC, UPSC, HDFC, IDBI, SBI, ICICI, म्हणजे हे सिलेबस तुम्ही कुठलेही फॉलो करा. महाराष्ट्र म्हणजे हा ते RCC, MPSC, UPSC, त्यानंतर GCC, MCC, PMC, काय करायचे कर तुला. एम अकॅडमी. आता हे रेशोचे क्वेश्चन सोडून दाखव बघा. हा आज जाताना सर्वांनी मला सांगायचंच आहे की तुम्हाला भविष्यात काय व्हायचं. आपण दोन अगं आता मला लहानपणी वाटत होतं बरं का, ऐका पूर्ण ऐक, मला लहानपणी वाटत होतं की वकील व्हावं. वाटणं आणि होणं फरक आहे. काळानुसार जी जी सिच्युएशन समोर येत गेल्या, ऐका, त्याला बेस्ट करत जायचं आपण. तुम्ही आता 8वीला आहेत, 8वी मध्ये पैकीच्या पैकी मार्क घ्या. आज तुम्ही पेपर सोडवला 20 मार्काचा, त्याच्यामध्ये 20 पैकी 20 घ्या, त्याच्यामध्ये 50 पैकी 50 घ्या. हे गरजेचं आहे. तुमच्या समोर हे बघा, हुशार विद्यार्थी तो नसतो, हुशार विद्यार्थी तो नसतो जो उगच मोठे मोठे स्वप्न बघतो. हुशार विद्यार्थी तो असतो त्याच्या समोरची सिच्युएशनला तो कसा हँडल करतो, ह्याला त्याच्यावरून त्याची हुशारी कळती. तुमच्या समोर तुमचा 8वीचा पेपर आला आणि तो तुम्हाला येईन आणि तुमचे स्वप्न, मी कलेक्टर होणार, UPSC होणार, स्वप्न बघून जमत नाही. स्वप्न बघितले तरी सर्वच अभ्यास करणं गरजेचं आहे. तुम्हाला दररोजचा अभ्यास येणं गरजेचं आहे. आता आम्ही का घेतो तिथं अभ्यास करून? अरे सातत्य, तुम्हाला अभ्यास ठेवण्यासाठी कळशी पाहिजे, आपलं कन्सिस्टन्सी पाहिजे. कन्सिस्टन्सी ठेवलं की बरोबर तुम्हाला अभ्यास होतोय. रेग्युलर यायचं,
हा, असं बेस्टपणे रेग्युलर यायचं, दररोज वेळेवर यायचं. तज्ञ मंडळीत आपल्याकडे मी सांगाल, मी समजून सांगणार आहे बघा. हा, मी कशासाठी उभा आहे इथं. चला 5वं, आता 4 झाले नाही तर 5वं घ्यावं लागेल ना आपल्याला. हा, 150 सेंटीमीटर अँड 3 मीटर. हे ऐक रे. आता इथं, आता जे आपण बघितलं म्हणा, क्वांटिटी, हळू म्हण, तू लक्ष दे इथं, शिकवताना बोल नको, सरळ बस. एक तर तुला अभ्यासाच्या बाबतीत रिलॅक्स राहू नको बरं का. क्वांटिटी मस्ट बी इन द सेम युनिट. सेम युनिट. आता हे बघा, युनिट म्हणजे काय, इथं आवर्स आहे आणि इथं मिनिट आहे. मग आवर्स आणि मिनिट यांचा रेशो घेता येईल का, नाही. मग आपल्याला काय करावं लागतंय, त्याला बदलावं लागतंय. बोल नको रे गणेश, लक्ष दे. रेशो घेताना त्याला बदलावं लागतंय. आता रेशो कसा घ्यायचा बघा, 2 आवर्स आणि 75 मिनिट. तर आपल्याला माहिती पाहिजे एका आवर्स मध्ये किती मिनिट असतात, 60 मिनिट असतात. तर 2 आवर्स म्हणजे 60 + 60, व्हेरी गुड, 120. 120 मिनिट अपॉन 75 मिनिट. आता थांबा, 15 ने भाग जाते का, 15 8 20चे 15 5 75, 5, 8:5. त्याला कसं लिहायचं उत्तर, 8:5. समजलं का तुम्हाला सर्वांना. 120 का घेतला आपण, 2 आवर्स मिनिट मध्ये केल्यावर काय होते, 2 आवर्स म्हणजे 60 मिनिट, 1 आवर्स म्हणजे 2 आवर्सचे 120 मिनिट. हा, आणखीन डिव्हिजन. छान, छान प्रश्न आहे तुझा, मस्त मस्त. हा, कॉमर्स. हा, कोमात जायचं म्हणते. हा, यस, वाय नॉट. जगातल्या 80%, जगातल्या 90% फील्ड मध्ये मॅथमॅटिक्स पहिला प्रेफरन्स आहे. तसं 100% फील्ड मध्ये मॅथमॅटिक्स आहे, पण 90% फील्ड मध्ये पहिल्यांदा मॅथच यावं लागतंय. झालं का. तुम्ही एकच गोष्ट करू शकतात बिना मॅथ शिकता. झालं का. फक्त एकच पाठ करायचं, 1 डझन म्हणजे 12 आणि गाडा घ्यायचा. ओके. बिना मॅथच एवढं पाठ करायचं. हा, लक्ष द्या. 4 किलोग्राम, एक पुन्हा 4 किलोग्राम 800 ग्राम. समजलं का, लक्ष दे. हा, तसं काही नाही, चिकूचा घेऊ शकतोस तू. हा, आता बघा तिकडे बघा, सरळ बस. सर ओरडू नको, फक्त हात वरी करायचं, काय बोलायचं. पुढे 4 किलोग्राम 800 ग्राम. तर आता किलोग्रामला ग्रॅम मध्ये बनवावं लागतंय. कधी आपण किराणा दुकानात गेलो का, किराणा दुकानात इलेक्ट्रिक काटा असतो. जर त्यांना म्हणलो आपण 1 किलो द्या, तर तिथं 1000 येते बघा, 1000. म्हणजे 1 किलोला 1000 ग्रॅम असतात. 1 किलोला 1000 ग्रॅम. आता इथं 4 किलो म्हणजे 4000 ग्रॅम. 4000 ग्रॅम, 4000 ग्रॅम. आणि मग या ठिकाणी इथं खाली 800, तर 800 ला 800 ग्रॅम मध्येच आहे. मग अंडा टेक्निक वापरायची. थांबा जरा, 8 ने पहिलं अंडा टेक्निक, 0 0 0 0, याला म्हणायचं अंडा टेक्निक. वरी जेवढे कट झाले तेवढेच खाली कट होतात. आणि इथं 8 1 8, 8 5. मग आता रेशो कसं घ्यायचं स्वप्नील, 5 येते उत्तर, खाली काय असते 1, म्हणजे रेशो घ्यायचा तर 5:1. असा रेशो घ्यायचा, 5:1. रेशो घेताना कळालं का तुला, तर इथं क्वांटिटी मस्ट बी इन द सेम युनिट. तुला होतं बघ परीक्षेला, तरी बी तू पेपर मध्ये काही सोडवलं नाहीस. नोटबुक बुक्स होते का नव्हते. त्यानंतर राकेश एज सन्स एज असं होतं का नाही, एज नुसार. काही जणांना कशामुळं माहिती का, हे शिकवताना लक्ष देत नाही, तेवढी भूकच नसते तुम्हाला.
अभ्यासाची तेवढं आपल्याला अभ्यासाकडे लक्ष पाहिजे आपल्या अभ्यासामध्ये. खूप जण काय करते नुसतं बसते सुंबासारखं बसते आणि बसतेत काय अभ्यास केला काहीच नाही, काहीच ना आपल्याला ना मॅथ कळणार ना सायन्स कळणार, कुठले शब्द येणार तर काही नाही इंग्लिश मधले सुद्धा. लक्षपूर्वक अभ्यास करायचा. आमच्या जमान्यामध्ये हमारे जमाने में आम्ही असा अभ्यास कधी करत बसत नव्हतो. आम्ही फक्त शिकवताना लक्ष द्यायचो आणि शिकवताना लक्ष दिलं की आमच्या डोक्यात बसायचं लगेच. आम्ही कधीच अभ्यास घरी केला नाही. इथं बघा, आता बघा हे 5.5 लिटर 300 मिलीलिटर. तुमच्या घरी दूधवाला येतो ना, दूधवाला तुम्ही म्हैस आहे का मग तुमच्याकडे? मग दूध कोण देते? तुमच्या घरी दूध कोण देते? तर मग संतोष मामा देते. अरे संतोष मामा दूध नसते देत. तुम्हाला IQ लेवलचा क्वेश्चन विचारू. एक कोंबडी आहे ती भारत आणि पाकिस्तानच्या बॉर्डरवर. कोंबड म्हणालो, कोंबडा अंड देते का? आवाज हळू कर बर, आवाज हळू कर. आता बोलूच नको तू. हे बघा, असू दे, पण काही असले नग असतात ना कोंबडे, म्हणजे मच मध्ये मध्ये करते. आता जनरल गोष्टी जर आपण बघितल्या तर आपल्या घरी दूध येते, मी तुम्हाला सांगितलं. आता हे सगळे गणित आहेत ना जनरलचेच आहेत, तर ते लिटर मध्ये मोजून मग आपण त्यांना विचारलं पाहिजे दूध कसं लिटर आहे किंवा मग किती रुपये कसं किती मापानं घालते. तर लक्ष द्या, एक जे माप घालतात ना ते अर्धा लिटरचं असते. अर्धा लिटरचं म्हणजे त्यात 500 मिलीलिटर असते. म्हणजे 1 लिटर म्हणजे 1000 लिटर मिलीलिटर असते. 1 लिटर म्हणजे 1000 मिलीलिटर. आता इथं 5.5 लिटर आहे, म्हणजे याचा जर रेशो घ्यायचा झाला, लक्ष रे थोडं लक्ष द्यावं. 5.5 म्हणजे 5.5 लिटर. मग 5.5 लिटर या ठिकाणी म्हणजे 5500 मिलीलिटर अपाऊन 300 मिलीलिटर. आता फक्त अंडा टेक्निक वापरायची, 0 कटले. आता 55 ला 3 भाग जात नाही, ह्याला असंच ठेवायचं 55 अपाऊन 3. आता मी काहीच बोलणार नाही, हे दोन तुम्ही करायचे पटकन. खाली मान घाला ना आपलं आपलं करा. तुझा प्रश्न सांग काय? रोडच आहे का? सुरुवात सांग प्रश्नाची. एक मिनिट बदलू का रे मी? हे बघा समजून देतो. आता मला सांग, आता या ठिकाणी मी एक फिगर घेतो. हे काय? ही भिंत आहे. आणि कसं कळालं बघ बर. म्हणजे काय, ते ना बांधकाम बघितलं ते का मिस्त्री नाही येते ना. आता बघा, ही भिंत आणि ह्या विटा आहेत. अशी भिंत बांधायला अशा किती विटा लागतील असं क्वेश्चन आहे. क्वेश्चन हाऊ मेनी ब्रिक्स. तुम्ही सोडवा रे तुमचं. हाऊ मेनी ब्रिक्स लिहून पटकन लिहून घ्या. हाऊ मेनी ब्रिक्स, अशा ब्रिक्स किती लागतील, अशा ब्रिक्स किती लागतील अशी भिंत बांधायला. मला एक सांगा प्रश्नाचं उत्तर, फक्त 8वी वाले. गणेश तू दे उत्तर.
विटामध्ये भिंत असते का भिंतीमध्ये विटा असतात? हा, विटामध्ये भिंत असते का भिंतीमध्ये विटा असतात? भिंतीमध्ये विटा असतात. करेक्ट आहे. कसं चुकलं? ती सीट फेकून मारावं लागते डोक्यात. हा, कमी आकार स्मार्ट बोर्डला गिळशील. अरे भविष्यात तू इंजिनियर, डॉक्टर, इंजिनियर वगैरे बनशीलच की. तर नाही शिकलास तर मग घे विटा असं करा. आहे त्यावेळेला भिंत तर कळावंच लागते. हा, रेस्ट टू नाही, इष्ट. तुम्ही थांबा आता. हे गणित समजून घ्या 8वीच. त्यांना समजू द्या. मला सांग ह्याची लेंथ किती आहे? अरे रे रे नको, पिवळाच राहू दे. हा, ह्याची लेंथ किती आहे सांग? हा, भिंतीची. हा, 6 मीटर आहे. त्याची ब्रीथ किती आहे? मीटरच आहे ना. आणि विटाची कशी आहे? तुझंच गणित आहे, लक्षात दे जरा. विटाचं किती आहे लेंथ? हा, ब्रीथ किती आहे? आणि हाईट किती आहे? ओके. आता तुम्ही मला म्हणलात भिंतीमध्ये विटा असतात, म्हणजे भिंतीच्या व्हॉल्यूमला मीटरच्या व्हॉल्यूमनं डिवाइड करावं लागतंय, विटाच्या व्हॉल्यूमनं. आता त्याच्यासाठी फॉर, हो बरोबर आहे, फॉर वॉल साठी आता आपल्याला लेंथ जर घ्यायची झाली तर 6 मीटर. आत्ताच आपण शिकलो ऐका रे, किती मीटरचा एक नाही, किती सेंटीमीटरचा 1 मीटर असते? 100. म्हणजे ह्याला 600 सेंटीमीटर लिहायचं. ब्रीथ जर घ्यायची झाली, कॅपिटल बी घ्यायचं, भिंत मोठी असते ना, 0.5 मीटर. 5 आहे, 5. 0.5 मीटर म्हणजे किती? आता जर आपण ह्याला 100 ने गुणलं तर 50.0 येते, 50 सेंटीमीटर येते. आणि त्याची जर हाईट घ्यायची झाली तर 2.5 मीटर म्हणजे 250 सेंटीमीटर होते. आणि ब्रिक्स साठी थोडं लक्ष द्यावं रे डोक्याने. ब्रिक्स साठी काम झालं. हा, एल किती आहे? 25. बी किती आहे? 15. आणि एच किती आहे? 10. आता व्हॉल्यूम ऑफ द क्यूबॉइड, व्हॉल्यूम नाही सॉरी नसते. नंबर ऑफ द ब्रिक्स काढायचे तर व्हॉल्यूम ऑफ द वॉल अपॉन व्हॉल्यूम ऑफ द ब्रिक्स असं तर लिहावं लागेल ना. भिंतीचं व्हॉल्यूम अपॉन ब्रिक्सचं व्हॉल्यूम. तर ह्याला वापरायचं लांब भिकाऱ्याचा हात आणि ह्याला लांब बाहुबलीचा हात. आता हे एवढं व्यवस्थित समजलं का तुला? आता हे न बघता कर बाई, बघून करू नकोस. बघितल्यानंतर काय होते ते लक्षात राहत नाही. न बघता ह्याचं कॅल्क्युलेशन करून दाखवा, 2000 आन्सर येते, यायला पाहिजे ते. चला तुमचं बघा. थांब ना बाळा, काही चंद्रावरून आले, ग्रॅव्हिटेशन कमी आहे त्यांना. आवाज बंद. ग्रॅव्हिटेशन कमी लागते त्यांना, त्यांची स्पीड लो आहे जरा. सेम ग्रॅव्हिटेशन पाहिजे ना सगळ्याला, बरोबर का नाही? काही आता दुसऱ्या मार्स वरून वगैरे आल्यानंतर त्याला ग्रॅव्हिटेशन कमी लागतंय, आणि कमी लागल्यामुळे काय सांगतो, ती केस नंतर लढू आपण. तुझं खाल्लास का शेण? ह्यांना काही माहिती नव्हतं. काही जे असतात ना, काही फुटकी घागर असते काम. हे असं झालं आता, डाळतीने सांडलं आता. काही गरज आहे तुला खायचं? काही चोरून तूप दिल्यावर बोंबलून ताक मागते. अरे गप ना. आवाज 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 हळू कर, माझा मार खाशी रागान. आता हे बघा रे, शेवट 6 मिनिट आणि 150 सेकंद. 6 मिनिट आणि 150 सेकंद. 6 मिनिटाला आता सेकंदामध्ये बनवावं लागते. तर हे माहिती का आपल्याला? काय माहितीये?
थांबा 60 सेकंदाचा 1 मिनिट, तर 6 मिनिटाचे रेशो जर घ्यायचं झालं तर 6 6 36 360 सेकंद येतात आणि इथं 150 सेकंद येतात. मग इथं 0 0 गेट कॅन्सल, 36 आणि 15 3 भाग जाते. डिव्हिजिबिलिटी टेस्ट आपण शिकलेत. 3 5 जार 15, 3 1 जा 3, 3 2 जा 6, 12 अपॉन 5. आन्सर येते 12:5. पट 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 झटपट पटापट लिहून घे, निवांत बसू नकोस. हे रेशो पूर्ण शिकवलेलं आहे. हा चल लवकर लवकर लिही. हा ज्यांचं झालंय का त्यांनी आता इथं इथं रेशोज लिहा रे, पटपट पटपट. चला इथं सोडवा बरं हे पेज. आज एवढं पेज झालं पाहिजे, आज एवढं पेज झालं पाहिजे तुमचं. किती झालंय बघा ना इकडचं. बघते ना फास्ट फास्ट, माझ्या पहिलं बघून लिहिले सगळं. लिहिलास की नाही बघून? बघून लिहिणं माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी काय 840 येत नाही बघा, 42 येते. तमन्नाने प्रेम को रो रो के सताया, 1/100. आता तर ब्रिक्स बघितलं नाही का? हा ह्यालाच काय म्हणते माहिती का? फोकस. आपलं आपण हुशार आहेत पण आपलं फोकस कमी आहे अभ्यासावर. सांगतो सांगतो सांगतो, तू तर पुढचं येत जेवढं येते तेवढं कर. आता बघ रे, 1/2 8.5 आहे. हा 11.5 इथे येते 20, आलं का? इंटू 4.2 बे एक बे, तू ह्याला भागलास, बे 2 4, बे 1 बे, बरोबर आहे. आता इथं गुणाकार 20 आहे का नाही, इथं 20 इंटू 2.1 आहे का नाही, बघ ना हे इकडे लक्ष द्यावं. 21 21 दोन्ही 42, पाडा पाठ आहे तुला. इथं 0 पॉईंट दिल्यावर किती येते उत्तर सांग बर? 42. तू किती लिहिलास? 840. 42 24 240 लिहिलास. डेसिमलच्या हे पॉवर झालते आपले, पॉवरच्या पुढचं पेज रेशोच. दुसरा क्वेश्चन